नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी घेऊन आले आहे एक अशी पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। मारवाडी कढी किंवा राजस्थानी कढी। ही कढी साधी असली तरी तिची चव खूपच वेगळी आणि अप्रतिम असते। आंबट गोड हलक्या मसाल्याची आणि मऊसर टेक्स्चरमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। गरमागरम भात, जिरा राईस किंवा फुलक्यासोबत ही कढी म्हणजे परफेक्ट जेवण। आजची ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे नव्याने स्वयंपाक करणाऱ्यांसाठी ही कढी सहज जमेल। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 वाटी दही घ्या। दही आंबट असावं। त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घ्या। या कढीसाठी बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं। दही जेवढं आंबट तेवढं बेसन पीठ लागतं। त्याचबरोबर इथे 1 चमचा मिरची पावडर, छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि पूर्णपणे हे दही आणि हे पीठ जे आहे हे छान विस्करच्या साहाय्याने फिरवून घ्या, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या दह्यामध्ये राहू नये आणि कढीमध्ये जेव्हा आपण कढी खाणार त्यावेळेस त्या गुठळ्या कढीमध्ये लागू नयेत। त्याच्यामुळे पिठाच्या पूर्णपणे गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। 1 वाटी ज्या वाटीने तुम्ही दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला इथं 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। तुम्हाला कढी किती सैल किंवा कढी किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा। 3 वाट्या पाणी घेऊन छान पुन्हा एकदा विस्करच्या साहाय्याने हे मिश्रण एकसारखं मिक्स करायचं आहे। महाराष्ट्रीयन कढीपेक्षा पूर्णपणे थोडीशी वेगळी पद्धत आहे या कढीची, पण तुम्ही नक्की ही कढी ट्राय करा। सुंदर चवीची कढी होते। एकसारखं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे। आता आपण हे फोडणीला टाकूया। ही कढी शक्यतो तुपावरती फोडणीला टाकली जाते। तेल किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा वापर न करता अगदी गावरान तुपावर ही कढी फोडणीला घ्यायची। 2 चमचे गावरान तूप, त्याचबरोबर पाव चमचा हिंग, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून, किसलेलं आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर पाव चमचा धणे, 2 दालचिनी, 4 मिरी दाणे, 4 लवंग आणि 2 हिरवी वेलची, पाव चमचा मेथी दाणे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा बारीक चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं घ्यायचं आणि एवढ्यावरती या तुपावरती ही फोडणी खमंग अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। जेवढी फोडणी तुम्ही खमंग परतून घेणार तेवढीच कढी चवीला छान टेस्टी होते। तर पहा इथं छान सुगंध सुटेपर्यंत ही फोडणी मी परतून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण करून ठेवलं आहे ते मिश्रण फोडणीला टाकूया। जर तुम्ही रोजच्या आमटी भाजीला कंटाळा असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव एवढंच या रेसिपीचं वैशिष्ट्य आहे। छान अशी ही कढी फोडणीला टाकली की 5 मिनिटासाठी ही कढी मंद गॅसवरती उकळू द्या, म्हणजे जेणेकरून जे कढीला आपण पीठ वापरलेलं आहे हे पीठ छानपैकी त्याच्यामध्ये शिजलं जावं। पीठ कच्चं राहू नये म्हणून 5 मिनिटासाठी कढी उकळून घ्यायची, म्हणजे चवही छान येते आणि पिठाचा कच्चेपणाही जातो। तर पहा इथं 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती कढी उकळून द्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याला छान आपल्याला तडका द्यायचा आहे। सुंदर चवीची ही कढी होते, तुम्ही नक्की करून पहा। आता इथं 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे, त्या तुपावरती जिरे मोहरीची फोडणी करूया। तडका महत्त्वाचा आहे या कढीसाठी। जेवढा तडका चरचरीत तुम्ही देणार तेवढी कढी चवीला छान। पाव चमचा हिंग, 1 चमचा पुन्हा एकदा लाल मिरची पावडर, 7 ते 8 कढीपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या आणि याच्यावरती छान अशी चरचरीत आपल्याला ही फोडणी द्यायची आहे। आणि ही फोडणी जेव्हा कढीला बसते गावरान तुपाची, तेव्हा ह्या कढीची चव तुम्ही विचार करा किती सुंदर लागत असेल। जर तुम्हाला अशाच पारंपरिक झटपट आणि घरगुती रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या आम्ही सातारकर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। छान चवीची ही कढी होते। गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर या कढीची चव फार छान लागते। त्याचबरोबर फुलका, अगदी पुऱ्या याच्याबरोबरही ही कढी चवीला फार सुंदर लागते। आणि अशा पद्धतीने ही मारवाडी कढी किंवा ही राजस्थानी कढी करून पहा, खाऊन पहा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।